सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी जोपासली मानवता। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्रिशूर हेअर सलून समोर रुक्मिणीबाई नामक वृद्ध महिला निराधार अवस्थेत आढळून आली होती। त्या वयोवृद्ध महिलेला उपचार मिळाले व मानवता जोपासत सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलेला सुखरूप तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले। सर्वप्रथम त्या वृद्ध महिलेला सामान्य रुग्णालय येथे भरती करून उपचार करण्यात आले। त्यानंतर तिच्या गावाचा शोध घेत खामगाव येथील सावली सेवा प्रकल्पाचे सदस्य सचिन ठाकरे यांनी मदत केली आणि तिला तिचे राहते गाव गावंढळा तालुका खामगाव येथे तिचा मुलगा गोपाळ पातोडे याला सुपूर्द केले। यावेळी प्रकल्पाचे पवन देशमुख, शिवाजीराव देशमुख होते। दिनेश बापू देशमुख यांनी गाडीची व्यवस्था करून दिली। या सेवा कार्याबद्दल सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। गोपाळ भाऊ यांच्या स्वाधीन केला। आज यांचं गाव आहे गौंढाळा, खामगाव तालुका, आटाडीच्या बाजूला। कालपासून यांच्यावर सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे उपचार करण्यात आले। उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत बऱ्यापैकी चांगली झाली। त्यांच्या गावाचा शोध घेतला आणि गावाचा शोध घेतल्यानंतर आज त्यांच्या गावी त्यांना इथे सुपूर्द आम्ही करत आहोत। शिवा सर, माझ्यासोबत माझे बंधू शिवाजीराव आहेत। हे या आजीबाईंचा हा मुलगा आहे गोपाळ भाऊ, आणि सोबत सावली सेवा प्रकल्पाचे पवन देशमुख सुद्धा आहेत। तर या म्हाताऱ्या आजीला आज त्यांच्या गावी आम्ही सुपूर्द केलेले आहे। ही समाजसेवा आहे की नाही मला माहित नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवता म्हणून हे कार्य करावंसं वाटलं। माणुसकीच्या जबाबदारीतून माणुसकी जोपासण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि मानवता धर्म आपण सर्वांनी पाळावा हा त्याच्या मागून म्हणजे आम्हाला संदेश द्यायचा आहे। आज या रुक्मिणी बाई आपल्या घरी पोहोचलेले आहेत, एवढेच सांगायचे। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।